आज होता मस्तपैकी बेसनाचा बेत झणझणीत आणि तिखट असं मस्त बेसन बनवलं होतं. गॅस चालू केला, त्याच्यावरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं गोड तेल टाकलं. मी सूर्यफूल तेल होतं माझ्याकडे, ते मी टाकलं. तुम्ही शेंगदाण्याचं टाकू शकतात, सोयाबीनचं टाकू शकतात, मोहरीचं टाकू शकता, कोणतं पण टाकू शकतात जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे असे म्हणजे तेल गरम झाल्यानंतर टाकल्यानंतर असे एकदम भाजले होते, मस्त तळले गेले होते. त्याच्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा मी केलेला होता तो टाकला आणि त्याला परतीला चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर हळद टाकली, मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर टॅमॅटो टाकले आणि टॅमॅटोला असं चांगलं मऊ होईपर्यंत हलवलं आणि मस्त असे मऊ सुरू होईपर्यंत तेलामध्ये त्याला तळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून मऊ होतात आणि विरघळतात टमाटे आणि बेसनही छान लागतं. बघा कसं शिजायला लागले आणि मस्त मंद आचेवरच शिजवते मी हे, जेणेकरून चांगलं शिजतं आणि ते चांगलं लागतं खायला नंतर. आणि त्याच्यानंतर थोडं हलवलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यासाठी बघत होते की टमॅटो जरा मऊ झालेत का चांगले, म्हणजे असं म्हणजे स्मूथ झालेत का बघत होते टमाटो. हलवलं त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं मी पाणी. तुम्हाला जेवढं बेसन करायला लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये पाणी. माझ्याकडे कढीपत्ता म्हणजे लक्षात नव्हता माझ्या, नंतर टाकला मी. आणि त्याच्यानंतर पाणी टाकते, कोथिंबीर पण पाणी टाकलं. त्याच्यानंतर शेंगदाणे होते आणि शेंगदाण्यामध्ये थोडंसं बेसन पीठ मिक्स करून घेतलं आणि ते मिक्स करून साईडला ठेवलं. तोपर्यंत पाणी उकळते. त्याच्यानंतर झाकण ठेवलं आणि 1 मिनिटात पाणी उकळलं. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ आणि शेंगदाण्याचा कुट्टा मिक्स करून ठेवलेला आहे ना, त्याला त्याच्यामध्ये टाकून बेसन हटायचं आहे. मस्त असं गरगरीत, मस्त असं गरगरीत बेसन हटलं मी. हे बघा, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये खूप म्हणजे छान, मला लय आवडते बेसन हटायला. आणि त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली होती आणि झाकण ठेवलं 2 मिनटासाठी शिजायला. मंद आचेवर ठेवलं, जेणेकरून बेसन जे आहे पीठ ते चांगलं शिजावं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर मिक्स व्हावं आणि बेसन असं छान व्हावं म्हणून थोडंसं ठेवलं आहे त्याला शिजायला. त्याच्यानंतर शिजलं ते बेसन. हे बघा किती छान आहे बेसन आणि किती मस्त झाले, बघू शकता तुम्ही. आणि हे टेस्टी पण लागते, मला तर आवडते. पोळीसोबत पण आवडते, पण जास्त भाकरीसोबत खातात लोक याला. मी पोळीसोबत भातासोबत